मतदारसंघात आज अमितजींची जी सभा झाली, शिवसेना तालुक्याचं राजकीय वातावरण देखील तापले, उदंड प्रतिसाद मिळतोय, काय सांगतो? देशामध्ये अमित शाह साहेबांचं एक वलय हे एक क्रेज आहे। देशाचे लोह पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आणि देशामधले आधुनिक चाणक्य म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांची रणनीती, त्यांचा प्रत्येक शब्द हा एक दगडावरची, काळ्या दगडावरची सफेद रेष असते आणि लोक त्यांना खूप चाहतात। आणि मग आपण पाहिलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी 9 विधानसभा मतदारसंघासाठी दोंडाईच्याला सेंटर करून ही सभा घेण्यात आली होती। प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला। लाईव्ह सभा, इलेक्ट्रिफाईंग सभा ज्याला म्हणतो, की प्रत्येक माणूस हा जागृत असतो आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला दुजोरा लोकांनी दिलेला आहे। मला खात्री आणि विश्वास आहे महायुती 100% 9च्या 9 जागा त्या धुळे नंदुरबारमध्ये येणार। कारण धुळे नंदुरबारचे लोक हे देशभक्त, देव देश आणि धर्मावर प्रेम करणार आहेत आणि मग महायुतीला 9च्या 9 जागा आम्ही देणार आहेत। हे धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेने ठरवलेलं आहे। मतदारसंघात कुठले आव्हान आपल्याला वाटतात या निवडणुकीमध्ये? आम्ही 5 वर्ष 12 महिने मागच्या 25 वर्षापासून काम करतोय। मग विद्यार्थी जो अभ्यास करतो त्याला परीक्षेची चिंताच वाटत नाही। मग आमच्याकडे प्रेमाचं वातावरण आहे, लोकशाहीचा उत्सव आहे। आमची जनता हा उत्सव मनवते आणि कुंभाचा मेळावा कसा असतो तसं आमचं इलेक्शन आहे। फार जे इतर तितर भाषण देणार त्यांच्याकडे फार आम्ही लक्ष देत नाही। विकासाकडे, जनसामान्याकडे, गोरगरिबांच्या प्रगतीकडे आम्ही लक्ष देत असतो। स्टेजवर आपण एक वाक्य बोललो होतो की कुटुंब फोडण्याचं काम समोरचे करतात, त्याबद्दल काय सांगता? आपले काका देखील महाविकास स्टेजवर, आता माझी भाऊबंदकी आता 2 लाख लोकांची आहे। तर कोणाकोणाला काय काय सांभाळू सगळ्यांना, आणि म्हणून हे होतच असतं। आता हे जे आपले पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवारचं घर फोडलं, अनेकांचं घर फोडलं, माझं फोडलं, काय नवीन आहे? हे होता रहता राजनीती में।